नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण ब्लाऊज पीस पडला आहे माझ्याकडे शिफॉन साडीचा। कारण बऱ्याच वेळेस आपण साधे ब्लाऊज वापरत नाही, तो ब्लाऊज पडला आहे। इथून मी घेतलेला आहे बघा, एक शाळेचा पेटीकोट घेतलेला आहे। या ठिकाणी बघा आपल्याला कुठलंही आपण गोणी वगैरे फॉर्म वगैरे वापरायची गरज नाही आहे। तर शाळेचा पेटीकोट आहे, एकदम जाडच आहे। तुम्ही गोणी वगैरे आणि अस्तर पण घेऊ शकता। जसं मी कट वगैरे करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी। या ठिकाणी बघा मी कट करून घेतला आहे बघा, खूप जाड कापड आहे, मोठा असा एक पीस तयार करून घेतला आहे। बघा याची जी लांबी आहे ती आहे 30 इंच आहे आणि जी उंची आहे ते बघा तुम्हाला दाखवते मी किती आहे, 17.5 इंच आहे। तर सेम आपल्याला या साईजचे ब्लाउज पीस कट करून घ्यायचा आहे, तुम्ही तर बघू शकता। या ठिकाणी तर बघा ब्लाउज पीस आपण कट करून घेऊ। ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे। या ठिकाणी बघा आपण स्ट्रिप कट करून घ्या। बघा मी 2 स्ट्रिप अशा कट करून घेतल्या। मग माप दाखवते मी 4 ते 5 इंच स्ट्रिप कट केल्या। याची लांबी आहे ती बघा 17 इंच आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। चला तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी आता। बघा आपण एक कापड आहेत ना घेतलेलं, याचे सुद्धा आपण सेंटर मधून 2 भाग करून घ्यायचे आहेत बघा। एक आपण पूर्ण अखंड असा पीस घेतला होता ना, आणि आपले ब्लाउज पीसचे सुद्धा आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने जसं आपण याचे केले कापडाचे अस्तरचे तसेच हे बघा इथं बघा याचे सुद्धा 2 भाग तयार करून घेतले मी। आता या ठिकाणी बघा आपण स्ट्रिप कट करून घेतलेल्या आहेत ना, त्या फोल्ड करायचे आपल्याला अशा या पद्धतीने आणि शिलाई मारून घ्यायची एक व्यवस्थित सारखे पकडून ना, म्हणजे आपले बंद तयार होणार आहे। दोरे वगैरे ना ते कट करून टाकायचे। दुसरी सुद्धा स्ट्रिप अशी तयार करून घ्यायची आपल्याला। या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे सरळ अशी। आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण ब्लाउज पीस म्हणा साडीचं म्हणा कापड घेतलेलं आहेत ना, त्याच्यावर आपण अशा स्ट्रिप आहेत ना हे अटॅच करून घ्यायचे आपल्याला। याच्यामध्ये तुम्ही गोणीसुद्धा वापरू शकता, पण शाळेत कापड आहेत ना त्याच्यामुळे ते खूप जाड आहे, त्याच्यामुळे इथं मी गोणीचा वापर नाही करीत आहे। जर दोन्ही पण कापड जर पातळ असेल तर आतमध्ये गोणी टाकू शकता। इथं बघा आता याच्यावरती असं ठेवायचं आहे आपल्याला आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। बंद हे सुईच्या बाजून लावायचं आपल्याला, म्हणजे आपला कापड सुलटा उलटा बघून घ्यायचा। या पद्धतीने पलटी मारायचं आणि एक दाब टीप देऊन घ्यायची आहे। याच्याने आपले बंद पण व्यवस्थित बसले जातात आणि तुटत वगैरे पण नाही किती पण सामान भरलं तरी, आणि फिनिशिंग पण खूप छान येते। आता बघा असं कडेकडे आपण शिलाई मारून घेऊ। तुम्ही आडव्या उभ्या जरी मारत तरी चालेल, पण तशी मला काही गरज वाटत नाही याला मारायची। बघा फक्त कडेकडेने शिलाई मारून घेते मी। एक्स्ट्राचं आपलं कापड साडीचं वगैरे म्हणा थोडंफार जास्त झालं तर कट करून टाकायचं। इथं बघा मी थोडंसं उरलेलं कापड एक्स्ट्राचं कट केलेलं आहे।
आता दुसरं जे पार्ट आहेत ना त्याला सुद्धा बघा अशा खुणा करून घेऊ आपण बंद लावायसाठी. इथं सुद्धा स्ट्रीप अटॅच करून घेऊ. सेम त्याच पद्धतीने त्याच्यासुद्धा आपण अस्तर म्हणून जे कापड वापरलं आहे ते ठेवायचं. आणि पट्टी मारून घ्यायचं आहे. थोडंसं दकडेकडनं आपण सरळ साईडने शिलाई मारून घ्यायच्या. दोन्ही पण पार्ट बघा आपले व्यवस्थित तयार झाले आहे. से एकावरती एक ठेवायचे आहे. व्यवस्थित सारखे पकडायचे आणि कडेने शिलाई मारायची आहे. याला तुम्ही पट्टीसुद्धा लावू शकता. पट्टीने अजून आपले पिशवी असते ना जास्त सामान वगैरे मावतो. पट्टी लावल्यानंतर साईडने पट्टी मोजून घ्यायची आणि 1 इंच जास्त घेऊन ना पट्टी जॉईंट करायची त्याला 4 ते 5 इंचाची. त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा तो पण दाखवतो तुम्हाला मी. ऑलरेडी तसा व्हिडिओ टाकला आहे पट्टीचा जॉईंट केलेला, नक्की बघा. एंड स्किनला मी लावत आहे तो व्हिडिओ. आता तुम्ही कडेने पायपिंग वगैरे पण करू शकता. जर दोरे वगैरे जास्त निघालं तर या ठिकाणी आपल्याला 2-2 इंचाचे असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत बघा इथं दोन्ही पण साईडला. खूप सुंदर अशी टाकापासून टिकाऊ बघा आपली बाजार आणण्यासाठी पिशवी तयार झालेली आहे. दोन्ही साईड आपण डबल शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित सारखं पकडून ना. शिलाई डबल मारायचं म्हणजे शिलाई वगैरे उसत नाही आपले, फाटत पण नाही पिशवी वगैरे. बघा तिथे शिलाई मारून झालेल्या आहेत. इथून बघू शकता किती सुंदर अशी मोठी एकदम पिशवी आपली तयार झाली आहेत. याचा कलर पण तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो आणि कापड वगैरे पण नवीन आहे त्याच्यामुळं छान दिसतं. याचा बॉटम तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.